हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
Krishna Hare Ram 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 Krishna Ram Krishna Hare मैं भूली घर जाने बाट 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 गोरख बेचन आए हाथ काला रे मन मोहन लाल काला रे मन मोहन लाल गोरख बेचने आए हाथ गोरख बेचने आए हाथ काला रे मन मोहन लाल काला रे मन मोहन लाल देखे गोपाल काला रे मन मोहन लाल काला रे मन मोहन लाल वही विसरो देखे गोपाल वही विसरो देखे गोपाल काला रे मन मोहन लाल काला रे मन मोहन लाल पगडारो हनेरा पगडारो हनेरा पगडारो हनेरा देखे तो सब वही गिरा काला रे मन मोहन लाल काला रे मन मोहन लाल देखे तो सब Come on,
रे मन मोहनलाल आला रे मन मोहनलाल गोरस में जन आए हाथ गोरस में जन
मैं भूली घर जाने बाट गोरस बेचन आए हाट कानारे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल कहा पग दारू देखे अनेरा देखे तो सब वहीने गिरा कानारे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल होतो थकीत भैरे तुका होतो थकीत भैरे तुका भागारे सब मन का धोका कान्हारे मनमोहन लाल सबही बिसरू देखी गोपाल विठ्ठल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदृक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवस्रास्त्रीयमनं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची मंगल भवन अमंगल हारी नवभूषण शरथ अजीर बिहारी मंगल भवन अमंगलहारी द्रवौषध शरथ अजीर बिहारी मंगल भवन अमंगलहारी द्रवौषध शरथ अजीर मंगल भवन अमंगल हरे द्रव औषध शरथ अजीर बिहारी मै भुली गरजाने बाट गोरस बेचन आई हाट कान्हारे मनमोहन लाल सबही विसरो देखी गोपाल. प्रस्तुत कीर्तन रूपी शिवाई करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य देहू निवासी जगद्गुरु तुकोबारा यांचा एक गवळण आणि ती गवळण भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये अर्थात भगवान परमात्म्याच्या दर्शनाने तिचं अंतःकरण परमात्मा स्वरूप झालेलं आहे आणि अशा त्या गवळणीचा झालेला स्वरूपाचं वर्णन करणारा हा उत्कृष्ट असा अभंग आहे. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने कैवल्य सम्राट संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा आहे वैराग्याचे महामेरू साधक हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय अधिक करून देवगिरी चंद्रेश्वरचे बाबा वैकुंठवासी श्याम महाराज शास्त्रीजी या थोर महात्म्यांच्या आशीर्वादाने आणि या श्री क्षेत्र हरनोलगाव या पेंढारी वस्तीवरती आमचे हरिभक्तीपरायण भाऊसाहेब तात्या गांगुर्डे पेंढारी खरं तर एवढं विशेष आहे सर्वांना ज्ञात आहेत ते सध्या नर्मदा परिक्रमेमध्ये आहेत. परिक्रमेला गेल्यानंतर त्यांनी सांगून गेले आता हा कार्यक्रम तुम्ही बघा बरं पाठीमागं. विशेषतः एक आहे अगोदर ते म्हटले मी कार्यक्रमापर्यंत येतो त्यांना म्हटलं येऊ नका घाई करू नका जीवनामध्ये साधना एकदाच होती. असो सांगायचा भाव एवढा आहे एका जीवनातील खूप मोठ्या साधने करता गेलेल्या असतानाही पाठीमागं तो कार्यक्रम जसाचे तसा होतो आहे हे फार महत्त्वाचं आहे. सालाबादाप्रमाणे भगवान ओंकारेश्वरांच्या या मंदिराचा वर्धापन दिवस आणि हा वर्धापन दिवस सालाबादाप्रमाणे आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी लांबून लांबून उपस्थित होत असताना खऱ्या अर्थानं सर्वांचं मनपूर्वक एकदा अभिनंदन करतो.
विशेषता अशी आहे की या कार्यक्रमाकरता दरवर्षी आवर्जून हा कार्यक्रमच आपला घरचा आहे असं समजून आमचे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे ऋषिकेशजी महाराज नवले, असं वाटतं त्यांनी गायला सुरुवात केलं का असं वाटतं त्यांनी गातच राहावं, त्यांनी गातच राहावं आणि आपण ऐकतच राहावं. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याने त्यांना खूप मोठा गुण दिला आहे. बघा ना, त्यांच्या गाण्याने माणसाला कदाचित समाधी लागू शकते. असं गाणं आहे बघा. आणि त्याच तोलामोलाचं आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण विनोद महाराज शिंदे, एवढं गोड गाणं आहे बघा, एवढं गोड बोलायचंच नाही. पण बघा, मी सहज बोलता बोललो बरं का, म्हटलं खरं आहे, ही मंडळी आपल्याला वेळ देते हे आपलं खरं भाग्य आहे. आणि खरंच आहेत बरं का, मला माहिती आहेत. पण सर्व मंडळी ही जी आहेत ना, ही सर्व आपला घरचा कार्यक्रम समजतात आणि घरचा कार्यक्रम समजून या ठिकाणी येतात. तर एवढं सोपं नाही बुवा या सगळ्या गोष्टी उभं करणं. पण एक आहेत बरं का, अंतःकरणापासून जर कोणतंही कार्य उभं केलं ना, तर त्याला भगवान परमात्माच उभा राहत असतो. म्हणून ही सर्व मंडळी त्या स्वरूपाने उभी आहेत. बघा ना, इकडं आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण कितीशे हां, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज 3200 ना, ती काढला का, विलंडी काढली. बरं, 3200 महाराज. मी महाराजांना गाताना पाहिलं होतं. मला वाटतं कुठं तर ब्राह्मणगावला ते कॅसेट काढली होती. नाही, कॅसेट नाही, ते शूटिंग होती टी व्ही कोणत्या तरी चॅनलला. तिथं मी मागून घेतलं होतं. नाही म्हटलं मला माझ्या चॅनल हेच लागतील मला गायला. मी त्यांना गाणंच ऐकत होतो महाराजांचं. नंतर कीर्तनही ऐकलं तुमचं महाराजांचं मी. पण वाजवत होते मला माहिती नाहीत, पण ते वाजवतात पण. आणि म्हणून मी ऋषिकेश महाराजांना विचारलं का वा हे वाजवतात पण? ते म्हटले नुसतं वाजवतच नाही, त्यांच्या अंगात सगळ्याच कला आहेत. किती कला आहेत? 3200. खूप सुंदर, एकदम सुंदर. मी वाजवणं ऐकलं होतं महाराज, खूप सुंदर वाजवणं आहेत, गाणं सुंदर आहेत महाराजांचं आणि सगळ्याच गोष्टीने खूप सुंदर आहेत. ही जी उभी असलेली विनेकरी बाबा आहेत, इकडं आमचे चौदार बाबा आहेत आणि रात्री सुंदर कीर्तन केलेले महाराज कीर्तनात आज उभे आहेत आमचे हरिभक्तीपरायण दीपक महाराज कोतवाल. काय होतं बरं का, माणसाला जवळच्या माणसाची किंमत नसते. म्हणजे किंमत नसते म्हणण्यापेक्षा तो जवळचा माणूस जोपर्यंत आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत किंमत कळत नसते. असं आहे. खूप सुंदर कीर्तन रात्री महाराजांनी केलं. सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे हे बालगोपाळ मंडळी आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या दिवसाची काल्याचे कीर्तन रूपे शिवा विठ्ठल. काय बघा, वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहेत. वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहेत. काय नियम आहेत बघा ना, कोणत्याही प्रकारचा तुम्ही धार्मिक विधी करत असताना त्या धार्मिक विधीची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करावं लागते. अलिखित नियम आहे. तुम्ही कोणताही धार्मिक कार्यक्रम करा, त्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करावं लागते. काल्याच्या कीर्तनाने करावं लागते. ती मला का हो काल्याच्याच कीर्तनाने का करायचे, असं काय कारण असं आहे मी सांगत असतो नेहमी. बघा ना तुम्ही, काल्याच्याच कीर्तनाने कोणत्याही धार्मिक विधीची सांगता का करावी. मग बघा, तो सप्ताह असो, मग तो 2 दिवसाचा असो, 2.5 दिवसाचा असो, 3.5 दिवसाचा असो, 5.5 दिवसाचा वा 7 दिवसाचा सप्ताह असो किंवा 15 दिवसाचा, 99 महिन्याचा किंवा वर्षभराचा सप्ताह असू द्या, पण त्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनात होत असते. विठ्ठल
करायची? काय कारण? याचं कारण असं आहे बरं का, काल्याच्याच कीर्तने सांगतात का करावी याचं महत्त्वाचं कारण सांगितलंय. आपण बघा ना, श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा करतोय. पूजामध्ये ब्राह्मण व हवन करत असतात, मंत्रोपचार करत असतात. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, वैष्णवाय नमः समर्पित करत असताना ब्राह्मण म्हणतात घृतं समर्पयामी, घृतं समर्पयामी, घृतं समर्पयामी, पत्रं समर्पयामी, पुष्पं समर्पयामी. सगळं समर्पित झालं की ब्राह्मण बा सरते शेवटी म्हणत असतात अक्षदाम समर्पयामी. मला सांगा पूजेच्या शेवटी आपण अक्षदा समर्पित करतो, याचं काय कारण हो? शास्त्र आहे त्याला. काय कारण? आपण सर्व पूजा झाली की पूजेच्या शेवटी अक्षदा समर्पित करत असतो, याचं काय कारण? त्याचं महत्वाचं कारण आहे, त्या पूजा करताना आपल्याकडनं काही चुकी जर झाली असेल, त्या पूजेमध्ये काही त्रुटी राहिली असेल, तर ती त्रुटी भरून निघण्याकरता शेवटी अक्षदा व्हायच्या असतात. याकरता शेवटी अक्षदा व्हायच्या असतात. तर तसं काल्याचं कीर्तन का? आपण कोणताही विधी करत असताना, धार्मिक विधी करत असताना, ती विधी करताना कदाचित आपल्याकडनं काही त्रुटी झाल्या असेल, काही त्रुटी घडल्या असेल, झाल्या असेल, टाळ घेताना म्हणा, अभंग गाताना म्हणा, होऊ शकतं महाराज, असं होऊ शकतं. कदाचित आपल्याकडनं दोष घडू शकतात. असं म्हणतात. अण्णांचं कीर्तन होतं, जगन्नाथ अण्णा पवार अण्णांचं कीर्तन होतं. अभंगेतला तुम्ही संत माय बाप कृपावंत. गायकांनी सुरुवात केला, तुम्ही संत माय, तेवढंच आळवायचे, ते बाप नंतर आळवायचे. अण्णा म्हटलं अरे माय बापाचं का ताटूतूट करता बाबा तुम्ही? अरे हे माय बाप एकत्र बसवा ना. ते म्हटले अण्णा करू काय, माय तालात येत नाही आणि बाप त्याच्यात बसत नाही, करू काय? हा दोष घडतो ना कदाचित आपल्याकडनं, कदाचित असं होतं. असं म्हणून काल्याचं कीर्तन काय, याचं कारणच असं आहे की शेवटी ह्या सर्व त्रुटी भरून काढण्याकरता हे काल्याचं कीर्तन. विठ्ठल इतर कीर्तनाचा विधी वेगळा आहे आणि काल्याच्या कीर्तनाचा मात्र विधी वेगळा आहे. बघा ना, इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा. इतर कीर्तनामध्ये भक्ती सांगावी, ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं, पण आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये मात्र भक्ती नाहीत, ज्ञान नाहीत, वैराग्य नाहीत. मग आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त एकच भगवान कृष्ण भगवान परमात्म्याचं फक्त लीलागुण वर्णन करायचं आहे. मात्र प्रश्न असा आहे, भगवान परमात्म्याच्या गुणलीला वर्णन करत असताना कोणत्या अवताराचं करायचं? कारण भागवतामध्ये भगवान परमात्म्याचे 22 अवतार म्हणले आहेत. श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्म्याचे 22 अवतार म्हणले आहेत. 22 अवतारापैकी 2 अवतारांना फाटा फुटला आहे, हंस आणि हयग्रीव. उरलेले 20 अवतारापैकी आपल्या वारकरी संप्रदायाने मानलेले 10 अवतार कोणते? मत्स्य, कच्छ, वराह, वामन, परशुराम, रामकृष्ण, एकूण हे 10 अवतार आहेत. मग या 10 अवतारामध्ये आजच्या दिवशी जे वर्णन करायचं आहे ते कोणत्या अवताराचं? तर महाराज म्हणतात बाबा, जो अवतार पूर्ण आहेत ना त्या अवताराचं वर्णन करायचं. मग पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार कोणता आहे?
राम आणि कृष्ण हा अवतार मात्र पूर्ण अवतार आहे. बघा ना, राम अवतार जरी पूर्ण अवतार मानलेला असला तरीही पण राम अवताराचं वर्णन फक्त जागराच्या कीर्तनापुरतं. दीपक महाराज, राम अवताराचं वर्णन काल्याच्या कीर्तनात चालणार नाहीत. राम अवताराचं वर्णन फक्त जागराच्या कीर्तनापर्यंत. तसं पाहायला जर गेला, राम अवताराचं वर्णन हे पूजनीय आहे. राम अवताराचं वर्णन हे वंदनीय आहे. नव्हे याच्याही पलीकडे वर्णन करायचं ठरलं तर बाबा, प्रापंचिक जीवनामध्ये माणसाने कसं वागावं आपल्याला हे रामायणात पाहायला मिळतं बरं का. प्रापंचिक जीवनामध्ये माणसानं कसं वागावं आपल्या सगळ्या गोष्टी रामायणात पाहायला मिळेल. 2 मिनिटात मी सांगतो. बघा ना, बापाचं मुलावरती किती प्रेम असावं आपल्याला रामायणात पाहायला मिळेल. मुलाचं बापावरती किती प्रेम असावं हेही आपल्याला रामायणात पाहायला मिळेल. सांगू याच्या पुढे, पत्नीचं पतीवरती किती प्रेम असावं आपल्याला हेही रामायणात पाहायला मिळेल. याच्या पलीकडे सांगू, भावाचं भावावरती किती प्रेम असावं आपल्याला हे देखील रामायणात पाहायला मिळेल. बघा ना तुम्ही, बापाचं मुलावरती किती प्रेम असावं, मुलाचं बापावरती किती प्रेम असावं. सांगा, उद्या राम राजा होणार आहे. जिकडं तिकडं अयोध्यामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे आणि उद्या राम राजगादीवरती बसणार असा आनंद उत्सव होत असताना राम राजाला बोलून घेतलाय आणि बोलून घेतल्यावरती राजा दशरथाने सांगितलं, बाबा तुझा राज्याभिषेक नाही बाबा, तुला वनवासाला जावं लागणार आहे. तू वनवासाला एका क्षणाचाही विलंब केला नाही. प्रभू रामचंद्र राजगादीवरती न बसता वनवासाचा रस्ता धरलाय. मला सांगा ना, या दृश्यावरून आपल्याला एवढंच समजेल, या दृश्यावरून आपल्याला एवढं शिकायला मिळेल की बघा, राजगादीवरती बसणार काही वेळेपूर्वी पण राजगादीचा क्षणात त्याग केला पितृवचनामुळे आणि वनाचा रस्ता धरला. आज आपण समाजात हे आपल्याला पाहायला मिळतंय. इस्टेट करता मुलगा बापाच्या डोक्यात दगड घालायला मागं पुढे पाहत नाहीत. आता अशी अवस्था आहे. जर मला असं वाटतं हे दृश्य जर आपण डोळ्यापुढे जर ठेवलं तर आपल्याला मुलाचं बापावरती किती प्रेम आहे हे पाहायला मिळेल. विठ्ठल बापाचंही मुलावरती किती प्रेम असावं सांगतो तुम्हाला. बघा, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर पाठीमाग तेच दशरथ राजा रामाच्या वियोगाने राम 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 म्हणून प्राणत्याग केला. एवढं बापाचा मुलावरती प्रेम असावं आपल्याला हे सर्व रामायणात पाहायला मिळतंय. सांगू एका मिनिटात, पत्नीचा पतीवरती किती प्रेम असावं. बघा ना, हे सुद्धा की आपल्याला रामायण शिकवताय. पत्नीचंही पतीवरती किती प्रेम असावं मला सांगा ना. प्रभू रामचंद्र वनवासाला निघत असताना सीता मातेने तयारी केली. प्रभू रामचंद्राने सांगितलं, सीते वनवासाला जायचं आहे. वनवासाला आपल्याला कुठं दुसरीकडे जायचं नाही. तळ हातावरती फोडासारखं तुला आतापर्यंत जपलेलं आहे तुझ्या आई वडिलांनी आणि लगेच वनवासाला तू माझ्याबरोबर यावं हे बरोबर नाही, तू येऊ नको. तेव्हा माता सीतेचे उद्गार आहे. माता सीता म्हणते, प्रभो पतिव्रता स्त्रीचा धर्म एकच आहे. पती दुःखात असो वा सुखात असो पत्नी ही पतीबरोबरच असायला पाहिजे. प्रभो तुम्ही जिथं असाल तिथं मी तुमच्या बरोबर राहणार. जहा राम वहा सीता, जिथं तुम्ही असाल तिथं मी तुमच्या बरोबर राहणार. याच्यावरून पत्नीचं पतीवरती किती प्रेम असावं या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळतंय, शिकायला मिळतंय. सांगू तुम्हाला एक शेवट सांगतो दादा, शेवट सांगतो. भावाचं भावावरती किती प्रेम असावं, भावावरती किती प्रेम असावं आपल्याला रामायणात शिकायला मिळतंय. बघा ना, रामायणात शिकायला मिळतंय. झालंय काय, विश्वामित्र ऋषींनी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जे दोघांनाही घेऊन जनकपुरीत मुक्काम केला आहे. जनकपुरीत मुक्कामाला गेल्यानंतर प्रसंग असा आहे, विश्वामित्र ऋषी आपल्या शयन कक्षामध्ये झोपलेले असताना राम आणि लक्ष्मण दोघंही विश्वामित्र ऋषींचं सेवा करत असताना बराच वेळ झालाय
आणि बराच वेळ झाल्यानंतर विश्वामित्र ऋषीने सांगितलं, बाबा बराच वेळ झालाय, जा तुम्ही तुमच्या शयन कक्षेमध्ये आराम करा. प्रभू रामचंद्र त्यांच्या शयन कक्षेत आले. त्यांच्या शयन कक्षेत आल्यावरती लक्ष्मणजी त्यांच्या शयन कक्षेत गेले नाही, प्रभू रामचंद्रांच्या शयन कक्षेत आले आणि प्रभू रामचंद्रांचे पाय उचलून आपल्या मांडीवरती घेतले. दादा मांडीवरती घेतले आहेत. मांडीवरती घेऊन प्रभू रामचंद्रांचे पायाची सेवा करतात. सेवा करत असताना बराच वेळ गेलाय. बराच वेळ गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांना झोप लागली, थोडी झोप लागली आणि झोप लागल्यानंतर एकाएकी लक्ष्मणजी ओक्साबोक्शी रडू लागले. ओक्साबोक्शी रडत असताना डोळ्यातलं गरम पाणी पायावरती पडलं आणि पायावरती पडल्यानंतर प्रभू रामचंद्रांना जाग आली. खाडक्यान उठले आणि लक्ष्मणाकडे पाहिले. लक्ष्मणा का रडतोय? लक्ष्मणा का रडतो? सांग लक्ष्मणा का रडतोय? सांग बाबा का रडतोय? तुला माता कौशल्याची आठवण झाली? नाही दादा. माता कैकेयीची आठवण झाली? नाही दादा. मग माता सुमित्रेची आठवण झाली? नाही दादा. पिताश्री राजा दशरथाची आठवण? नाही दादा. मग अयोध्यावासियांची? नाही दादा. मग तू रडतोय का? तेव्हा लक्ष्मणजी सांगताय, दादा उद्या जनकपुरीमध्ये सीता स्वयंवर आहे. मग काय दादा, मला माहिती आहे तो स्वयंवर तुमच्याशिवाय कोणी जिंकू शकणार नाही. मग रडण्यासारखं काय? दादा मला माहिती आहे उद्या स्वयंवर झाल्यानंतर आणि माता सीतेने तुम्हाला वरमाला घातल्यानंतर दादा ही तुमच्या सेवा करण्याची माझी शेवटची रात्र आहे. दादा ही सेवा करण्याची माझी शेवटची रात्र आहे. म्हणून दादा मी रडतोय. म्हणून मी रडतोय. सांगा ना, एका भावाला आपल्या भावाचं उद्यापासून सेवा करायला मिळणार नाही म्हणून ओक्साबोक्षी लक्ष्मणजी रडतायत. सांगू तुम्हाला, त्याच दिवशी लगेच प्रभू रामचंद्रांनी वाटणी केली. प्रभू रामचंद्र म्हटले, अरे थांब, रडू नको बाबा, रडू नको. एक मग उजव्या पायाची सेवा सीता करेल आणि डाव्या पायाची सेवा उद्यापासून तू करायची. ज्या दिवशी तुम्ही दोघंही नसणार त्या दिवशी माझा हनुमंतराय सेवा करणार. सांगा ना मला, सांगा याच्यामधून बंधुप्रेम किती असावं आपल्याला पाहायला मिळत आहेत, शिकायला मिळत आहेत ना. तर आजची परिस्थिती फार भयान आहे दादा, भयान परिस्थिती आहे आजची परिस्थिती. सांगा ना तुम्ही, दोघं भाऊ, दोघांचं एकमेकावरती एवढं प्रेम, एवढं एकमेकावरती प्रेम, एवढं प्रेम एकमेकावरती. दोघं एकाच ताटात जेवणार लहानपणापासून, एकाच गोधडी झोपणार दोघं. बघा ना एवढं प्रेम. दोघं भाऊ कधीच एकमेकाला सोडून राहिले नाही. दैवशोगाने मोठे झाले आणि मोठ्याचं लग्न झालं. मोठ्याचं लग्न झाल्यानंतर गंमत अशी बघा ना, दैवसुयोगाने लहान्याचंही लग्न झालं. पण गंमत अशी आहे, कोण जाणून निसर्ग सांगतोय, दोन समानवय गोष्टी सारख्या एकत्र आल्या तर जमत नाही असं म्हणतात. दोन्ही गोष्टी एकत्र जर आल्या तर जमत नाही असं म्हणतात. बघा ना, आणि ह्या दोन एकत्रित आलेल्या जावा, लहान जाऊबाई म्हटली, मला माहिती नाही उद्याची उद्या वेगळं निघालं पाहिजे. कोण म्हणताय? लहानी जाऊबाई. उद्या आपल्या नवऱ्याला म्हणते आहे, उद्याची उद्या वेगळं निघालं पाहिजे. काय असतं कोण जाणू बरं का विनोद महाराज. माणूस बाहेर कितीही आयटीत राहू द्या, माणूस बाहेर कितीही आयटीत राहू द्या. तुम्ही विंचू पाहिला का? विंचू पाहिलाय? विंचू बघा ना तुम्ही, विंचू जर बाहेर जर असं जर चालला ना, असं एकटा जर चालला ना, अशी नांगी करून चालतो विंचू, अशी नांगी करून चालतो विंचू. पण गंमत अशी आहे बरं का, विंचू कितीही मोठा असू द्या आणि कितीही नांगीवर करून चालू द्या, पण विंचवाने पाल पाहिली की नांगी गाळलीच पाहिजे. बघा ना, किती मोठा विंचू असू द्या, किती मोठा असू द्या, किती टपुरा असू द्या, बाहेर किती आयटी चालू द्या, विंचू किती आयटी चालू द्या, घरी आला नवनाथ महाराज, पाल पाहिली विंचवाने, नांगी गाळलीच पाहिजे. मला माहिती नाही उद्याची उद्या वेगळं निघालं पाहिजे. नाही विलास झाला बिचाराचा. निघाले वेगळं, निघाले. निघाल्यानंतर मोठा वाडा होता पूर्वीचा, मध्ये पार्टिशन टाकलं गेलं. तिने सांगितलं उद्या आपल्या गावाला महापूजा घालायची आपल्याला. ठीक आहे, सगळ्या गावाला निमंत्रण द्यायचं ठरलं, पण तुमच्या भावाला निमंत्रण द्यायचं नाही. नाही विलास, 40 वर्ष लग्न झालं होतं, ऐकावंच लागल. काय करावं? नाही विलास झाला.
दिलं, सगळ्या गावाला निमंत्रण दिलं, पण मोठ्या दादाला निमंत्रण दिलं नाही. बघा ना, पण अंतकरणापासून नाविलाज झाला होता याचा. सगळं गाव जेवण करून गेलं आणि उशीर झाल्यानंतर सगळं जेवण करून गेले आणि मग हा लहाना भाऊ गडबडा लोळायला लागलाय. माझं पोट दुखतायत, पोटात तोडतायत, पोट दुखतायत, मोठमोठ्याने ओरडायला लागला. गावचं कोणीच आलं नाही, पण ज्या भावाला निमंत्रण दिलं नाहीत ना त्या भावाला मात्र राहवलं नाही. त्या भावाने भिंतीवर उडी टाकली आणि सांगितलं, दादा अरे तुला काय झालं रे बाबा, काय झालं रे बाबा, तुला कुठल्या दवाखान्यात नेऊ सांग, कुठं तुला ऍडमिट करू सांग, कुठल्या स्पेशलिस्ट मध्ये नेऊ सांग दादा, अरे तुला कुठं नेऊ. त्या लहान भावाने सांगितलं, दादा माझं औषध तुझ्यापाशी आहे. काय औषध आहे दादा? ताट घे दादा, आणि जेव्हा तू माझ्यामध्ये जेवशील ना दादा तेव्हा माझं पोट राहील. याला म्हणायचंय बंधू प्रेम. लक्षात ठेवा, याला बंधू प्रेम. मी काय सांगितलं हे, या सगळ्या गोष्टी आपल्याला रामायणात पाहायला मिळतात. भावाचं भावावरती किती प्रेम असावं हे आपल्याला रामायणात पाहायला मिळेल. बघा ना, बापाचं मुलावरती किती प्रेम असावं हे आपल्याला रामायणात पाहायला मिळेल. मुलाचं बापावरती किती प्रेम असावं हेही आपल्याला रामायणात पाहायला मिळेल. पण रामचरित्र हे आदर्श आहे. रामचरित्र हे आदरणीय आहेत, पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. पण सप्ताच्या जागराच्या कीर्तनापर्यंत, आजच्या काल्याच्या कीर्तनाला नाही. मग आजच्या काल्याच्या कीर्तनाला कोणाचं वर्णन करायचंय? भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करायचंय. बरं ठीक आहे, भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करायचंय, पण भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र एका ठिकाणी केलं नाही. गोकुळात केलंय, वृंदावनात केलंय, मथुरेत केलंय, द्वारकेत केलंय. मग आजच्या दिवशी ज्या चरित्राचं वर्णन करायचं ते कुठल्या चरित्राचं वर्णन करायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचं आपल्याला वर्णन करायचं आहे. सर्वांनाच कथाभाग ज्ञात आहेत, मला पार्श्व इतिहास सांगायचा आहे आपल्या पुढं. बघा ना, ज्यावेळेस देवकी आणि वसुदेवाचा विवाह थाटामाटामध्ये पार पडत असताना आकाशाची वाणी झाली आणि आकाशाची वाणी झाल्यानंतर कंसाला सांगितलं, हे कंसा, अरे तुझ्या बहिणीचा विवाह एवढा थाटामाटामध्ये पार पडतोय दादा, पण तुझ्या बहिणीच्या उदरामध्ये 8वा जो तुझा पुत्र आहे तुझ्या बहिणीचा, तो जो आहे 8वा पुत्र तुझा काळ आहे, तुझा शत्रू आहे. आणि असं म्हटल्यावरती कंसाने विचार केला, बहिणीच्या उदरामध्ये 8वा पुत्र जन्माला येणार आणि तो आपला काय आहे, काय ठरणार? मग बहीणच नसली तर मुलगा कुठून होणार? लगेच तलवार काढली, केवनिया खड्ग माराया नावाला, केवनिया खड्ग माराया नावाला, खड्ग माराया नावाला, केवनिया 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 खड्ग माराया नावाला. खड्ग मारया धावला, हात तो धरीला वसुदेव. अरे वसुदेवाने सांगितलं, बाबा अरे मारू नको, अरे तुझी बहीण आहे बाबा, मारू नको. अरे बाबा बहीण आहे
आणि त्यातल्या स्त्री आहेत. स्त्री हत्या करणं घोर पातक सांगितलंय शास्त्राने. किती? स्त्री हत्या करणं घोर पातक सांगितलंय. किती घोर? मी थोडं अनुमान सांगतो तुम्हाला. बघा ना, किती मोठं पातक आहे स्त्री हत्या करणं. बघा, असं म्हणतात 100 कीटकं मारल्याने जेवढं पातक होत आहे, 100 कीटकं मारल्याने जेवढं पातक होत आहे तेवढं एक बकरी वधाचं पातक आहे. 100 कीटक मारल्याने जेवढं पातक होतं तेवढं एक बकरी वधाचं पातक आहे. बघा ना, 100 बकऱ्या मारल्याने जेवढं पातक होत आहे तेवढं एक बोकड वधाचं पातक आहे. बरं, चला याच्या पुढं 100 बोकड मारल्याने जेवढं पातक होत आहे तेवढं एक बैल वधाचं पातक आहे. बरं, चला 100 बैल मारल्याने जेवढं पातक होत आहे तेवढं एक गोहत्येचं पातक आहे. गोहत्येचं पातक शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ पातक सांगितलं आहे. पण त्याच्याही पलीकडे म्हणतात 100 गायी मारल्याने जेवढं पातक होतात ना तेवढं एक श्रीहत्येचं पातक आहे. आणि म्हणून सांगितलं, बाबा श्रीहत्या ही घोर पातक आहे, स्त्री हत्या करू नको. मग जो पुत्र होईल तुला आणून देईल. ठरलं. ठरल्यानंतर एक एक करता 6 पुत्र देवकीचे मारले. आता मला याच्या पार्श्वभूमीला सांगायचं तुम्हाला, हे आपण काय मत ऐकतो. देवकीचे 6 पुत्र का मारले याचं कारण सांगतो तुम्हाला. बघा ना, देवकीचे 6 पुत्र का मारले मी थोडं तुम्हाला पुढं घेऊन जातो, पुन्हा मागं आणतो. जेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याने कंसाचा वध केला आणि कंसाचा वध केल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा कुठंच न जाता पहिल्यांदा आपले माता पिता जे कारागृहामध्ये कंसाने ठेवले होते त्यांच्याकडे धाव घेतली. आणि धाव घेतल्यानंतर गेल्या गेल्या देवकी मातेने काय केलंय, विठ्ठल विठ्ठल गेल्या गेल्या देवकी मातेने कडावर घेतलाय, मांडीवरती घेतलंय. आणि मांडीवरती घेतल्यानंतर देवकी माता भगवान कृष्ण परमात्मा म्हणाली, कृष्णा अरे मी फक्त तुला जन्म दिला रे बाबा, पण तुझं मी लालन पालन केलं नाही कृष्णा. जाऊ दे कृष्णा, मी कारागृहात असतानाही तुझ्या लीला ऐकत होते कृष्णा. असं म्हणतात का रे कृष्णा तू कालियामर्दन केलं, कृष्णा खरं आहे का? म्हणे वाई खरं आहे. का रे कृष्णा? असं म्हणत की तू लहानपणी कागा बगारिठा यांचा वध केला, कृष्णा खरं आहे का? म्हणे हो आई तेही खरं आहे. म्हणे का रे कृष्णा? असं म्हणतात की तू पुतना राक्षसीचा वध केला, खरं आहेत का? म्हणे हो आई तेही खरं आहेत. का रे कृष्णा? असं म्हणतात की तू लहानपणी 12 गाव अग्नी गिळला, खरं आहे का कृष्णा? म्हणे हो आई तेही खरं आहेत. का रे कृष्णा? असं ऐकून आहेत मी की तू तुझ्या गुरुच्या आश्रमामध्ये असताना, सांदीपणी ऋषींच्या आश्रमात असताना त्यांचा मृत पुत्र जिवंत करून आणून दिला, कृष्णा खरं आहे का? म्हणे हो आई तेही खरं आहेत. आता तुम्ही सांगा. तेवढं ऐकल्यावरती देवकी माता कृष्ण परमात्मा, बस कृष्णा आता मला काही सांगू नको. म्हणजे मला काही माहिती नाही. माझे जे 6 पुत्र म्हणजे तुझे 6 भाऊ बंधू जे कंसाने मारले, मला 6चे 6 ही जिवंत करून दे, मला बाकी काही सांगू नको. भगवान कृष्ण परमात्मा, आई तेवढं सोडून माझ्याकडे काही माग, तेवढं सोडून माझ्याकडे काही माग. देवकी माता म्हटल्या, नक्कीच तू लोकधार्जिणी आहे. आपल्याला लोकधार्जिणी शब्द कळतो की नाही? एखाद्या आजीबाईचा मुलगा वायरमन असू द्या, तू याची ट्यूबलाईट फिट कर, त्याचा बल्ब फिट कर, याची फिटिंग कर, त्याची फिटिंग कर, आणि घरात सगळ्या वायरी मोकळ्या याच्या घरात. मग एखादी काकूबाई बसायले, का ग तुझा मुलगा तर वायरमन आहे ना, मग या घरात वायरी मोकळ्या कशा काय सांगावं बाई? त्याला घराचं काम करावं म्हणावं का? त्याला वेळच नाही. तो म्हणतो घरात वेळ नाही. लोकांचं काम करतो पण घराचं करायला त्याला वेळ नाही. नक्की तो लोकधार्जिणी आहे. लोकांचं काम करणं, घरचं न करणं याला काय म्हणायचं? लोकधार्जिन्या. तसं देवकी माता म्हटले, नक्की तू लोकधार्जिणी आहे. कृष्ण परमात्मा म्हटले, आई तसं नाही, मी तुझे 6 पुत्र म्हणजे माझे 6 बंधू जिवंत का करून देत नाही त्याचं कारण सांगतो. पूर्वजन्मामध्ये सवती मत्सरापोटी तू तुझ्या सवतीचे 6 पुत्र मारले होते, म्हणून या जन्मात तुझे 6 पुत्र कंसाने मारले. विठ्ठल कारण कर्म एवढं सूक्ष्म आहे. आपण जे केलं ते आपल्याला भोगावं लागलं. केले कर्म झाले त्याची भोगा
जे कर्म केलं ते कर्म आपल्याला भोगावं लागतं, हा महत्वाचा सिद्धांत आहे. जे कर्म केलं ते आपलं भोगावं. आईला सांगितलंय की तू पूर्वजन्मामध्ये तुझे 6 मत्सरापुढे तू 6 पुत्र मारले होते, म्हणून या जन्मात तुझे 6 पुत्र मारले गेले. 6 पुत्र कंसाने मारले देवकी मातेचे. 7वा योग मायेच्या साह्याने रोहिणी गर्भामध्ये गेला आणि मग 8वा जो भगवान परमात्मा अवताराला आले. 8वा भगवान परमात्मा अवताराला येत असताना 8 वर्षाची मृत्यू झाली. पण जेव्हा वसुदेवाला कळालं, देवकी मातेला कळालं की आता जर हे जर कंसाला जर कळालं तर या बाळाला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही. मग मात्र देवकी माता म्हणू लागली, सोडो सोडो मिठी जगजेठी लपवा, याला कुठतरी लपवा. तेव्हा भगवान कृष्ण परमात्मा, आई अगं मी मरण्याकरता आलोच नाही, मी मारण्याकरता आलोय. आणि जर तुम्हाला चिंता वाटत असेल ना, मला इथून उचला. मग उचलून कुठून या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. माया उपजले ठेवे मज आणि माया ठेवे मज मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. तुम्हाला जर भीती वाटत असेल ना, तुम्ही काय करा, मला इथून उचला आणि कुठं न्या? नंदबाबाच्या घराला न्या. पण भगवान कृष्ण परमात्म्याला वसुदेवजी म्हणाले, बाबा अरे तू आमच्याकडे लक्ष दे ना बाबा, आमच्या साखर दंडाने आम्हाला बांधलेलं आहे, आम्ही तुला घेऊन जायचं कसं? भगवान कृष्ण परमात्म्याला एक काम करा, काय करा, मला उचलून तुम्ही डोक्यावरती घ्या. मग काय होतं बघा, उचललं बघ परमात्म्याला, डोक्यावरती घेतलंय. उचलल्या क्षणी काय झालं? उचलला कमळापती पायाची बंदरे, पायाची बंदरे, पायाची बंदरे, कमळापती पायाची बंदरे, पायाची बंदरे, पायाची बंदरे. पायची बंधने गळती. परमात्म्याला उचललाय बघा ना. जर देवाला उचललं डोक्यावरती जर घेतलं तर बंधन तुटतात, आणि देवाला उचलून जर
डोक्यावरून खाली ठेवलं की बंधन मात्र पडतात. बघा ना, देवाला उचलून आपण डोक्यावरती घेणं महत्वाचं आहे. जर डोक्यावरती घेतलं तर प्रापंचिक बंधनं मात्र तुटल्याशिवाय राहणार नाहीत. मग देवाला उचलून घ्यायचं की खाली ठेवायचा आपला स्वतंत्र भाग आहे. देवाला उचललाय आणि उचलल्यानंतर भगवान परमात्म्याला गोकुळात नेला आहे. बघा ना, भगवान परमात्मा गोकुळात गेले आणि भगवान परमात्म्याचा अवतार जन्म गोकुळात झाला असं गोकुळवासियांना कळता क्षणी जिकडं तिकडं गोकुळवासी गोकुळ क्षेत्रामध्ये आनंद उत्सव साजरा होता. गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेका. जिकडं तिकडं गोकुळामध्ये आनंद उत्सव होत असताना गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. जिकडं तिकडं आनंद उत्सव साजरा होत असताना गंमत अशी झाली बरं का. भगवान परमात्म्याचा अवतार झालाय आणि परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटायचं की आपण त्या देवाचं दर्शन करावं. प्रत्येकाला वाटायचं आपण त्या देवाचं दर्शन करावं असं वाटायचं. पण बघा ना, देवाचं दर्शन करावं असं वाटायचं सगळं खरं आहे, सर्व बरोबर आहे. पण प्रत्येकजण स्वतंत्र नव्हतं. प्रत्येकजण स्वतंत्र नव्हतं. मग ज्या पारतंत्र्यात असणाऱ्या ज्या गवळणी होत्यात ना, त्यांनाही असं वाटायचं अरे आपण पण त्या देवाचं दर्शनाला जावं, आपण त्या देवाचं दर्शन करावं. मग त्यांनी काय करावं? त्यांनी पूर्वीचं असं होतं, आता नळाला पाणी येतं घरात. पूर्वी सामुदायिक गावाच्या बाहेर जिथं नदी असायची त्या नदीवरून पाणी आणावं लागायचं पूर्वीला. नंतर सामुदायिक विहीर आली, नंतर नळ आले आता. पण पहिल्या नदीवरून पाणी आणावं लागायचं. आणि म्हणून त्या गवळणीने काय करायचं, आपले भरलेले जे घट आहेत ना ते रिकामे करायचे. भरलेले घट रिकामे करायचे आणि रिकामे केले की मग मात्र पुन्हा सासूबाईला सांगितलं, सासूबाई आता आम्ही काय करतो, पाण्याला जातो. पाण्याच्या निमित्ताने त्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणी जात असताना परमात्म्याचं दर्शन हो एवढी अंतकरणात भावना होती. पण दर्शन होत नाही. त्या गवळणीला असं वाटायचं देवा अरे काय करावं, देवा अरे असं वाटतं की उठल्या उठल्या, असं वाटतं देवा की उठल्या उठल्या तुझ्या दर्शनाला यावं. पण देवा काय करू, सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पासी. आता डोही निशील जा राखे आमुची. देवा रे काय करू, सासूरवासा देवा अरे असं वाटतं देवा उठल्या उठल्या तुझं दर्शन करावं. पहाटे ते वाटे तुमच्या यावे दर्शना. येथे नचले चोरी उरली नाही वासना. देवा अरे तर चोरी नाही रे बाबा, फक्त वासना आहे देवा, फक्त वासना शिल्लक आहे. असं वाटतं तुझं दर्शन करावं पण नाही देवा काय करू, काय करू. परमात्म्याचं अंतकरणामध्ये दर्शन व्हावं एवढी तीव्र इच्छा असणारी ती गवळण. पण आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म दैदूत घ्यावं आणि मथुरेच्या बाजाराला विकण्याकरता जावं. आता मथुरेच्या बाजाराला गेल्यानंतर फक्त अंतकरणात त्या परमात्म्याचं दर्शन व्हावं एवढं इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे. पण डोक्यावरती दही घेतलाय, दूध घेतलाय आणि मग तिनं म्हणावं की नाही दही घ्या, दूध घ्या, दही घ्या, दूध घ्या. पण ती गवळण काय बोलाली, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. 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 हसती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. मथुरेच्या गे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. ती गवळण म्हणू लागली गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या. एकाच ठिकाणी उभी राहिली आणि ती असे म्हणत होती. जगद्गुरु तुकोबारांनी त्या गवळणीकडे पाहिलं. आता कोणी शंका घेणार, जगद्गुरु तुकोबार आहे 350 वर्षापूर्वी आणि द्वापार युगातले गवळण. पण जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, एवढ्या प्रमाणावर सांगतो. तुकोबारा त्या ठिकाणी गवळणीकडे गेले आणि गवळणीकडे गेल्यावरती विचारलं, बाई आता काय झालंय, तू एकाच ठिकाणी, मी किती वेळचं पाहतोय तुला एकाच ठिकाणी उभी आहे, तू
झालंय काय नेमकी? तेव्हा ती गवळण सांगते की महाराज मला कळत नाही काय झालंय. मग तू बऱ्याच वेळापासून एका जागेवरती उभे आहे. ती गवळण म्हटली महाराज सगळं खरं पण मला काहीच कळत नाही. मग एक काम कर ना, असं होऊन तुझा धंदा होणार नाही, तुझा व्यवसाय होणार नाही, मग तू तुझ्या घरी तरी जा. तेव्हा ती गवळण तुकोबरा म्हणली महाराज मलाही वाटतं मी घेऊन आले होते गोरस, पण मी माझ्या घरचा रस्ताच विसरले. मैं बोली कर जनबा, 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 जे मैं बोली कर जनबा, 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 मैं बोली कर जनबा. मैं भूली कर जानबा. वेगळं गेलं ना ते, नाही वाटलं होतं मला म्हणून म्हणून दाखवलं. तिकडे गेलं नाही, तुम्ही बरोबर कडाकडन पोचवलं ते, मला अगोदर वाटलं होतं. मैं भूली घर जाने वाट, गोरस बेचने आए हाट. गोरस घेऊन आले होते महाराज, पण मी घरचा रस्ताच विसरले. मला सांगा ना विनोद महाराज, आपण वर्षानुवर्ष चालत असलेले गावचे सप्ते पाहिले. काही काही वर्ष गावाला जर गेलो म्हणून सप्ताचं किती वर्ष, 51 वर्ष आहेत. काही मंडळी म्हणतात 100 वर्ष पूर्ण होत आले आमच्या सप्त्याला. मला सांगा ना, अशा गावामध्ये जावं आणि अशा गावात गेल्यानंतर 7 दिवस एखाद्याने कीर्तन ऐकलं असावं, काल्याचे कीर्तन व्हावं, काल्याचे कीर्तन झालं तर महाप्रसाद व्हावा, महाप्रसाद झाला तर लोकांनी जिकडं तिकडं आपल्या घरी निघून जावं आणि मंडपवाल्यांनी यावं, त्यांनी आपला मंडप सोडायला सुरुवात करावा. आणि एक माणूस मात्र त्या मंडपात तसाच बसलेला होता. तसाच बसलेला असताना मग त्या मंडपवाले विचारले, का रे बाबा सगळी मंडळी जिकडं तिकडे गेली, तू इथं का बसला? तो म्हटलं खरं सांगू का, खरं सांगू का, मी माझा घरचा रस्ताच विसरलो. असं आढळलं कधी? असं आढळलं नाही. नाही, पण ती गवळण म्हणते मी माझ्या घरचा रस्ता विसरले. मै भुली घर जाणे वाट, गोरस बेचन आय हाट. मी गोरस घेऊन आले होते, पण मी माझ्या घरचा रस्ता विसरले. ती गवळण सांगते. बघा ना, तुकोबाराय म्हटले नेमकी झालंय काय असं, कशामुळे तुझी अवस्था झाली? ती गवळण म्हणते खरं सांगू का, आता असं आहे, अवस्था का झाली याचं कारण आहे की काटा पुढे झाला, मग आपल्याला लवकर अवस्था घेऊ आपण. कशामुळे अवस्था झाली आहे? ती गवळण म्हणते खरं सांगू का, तो कृष्ण नाही का, तो कन्हैया नाही का, तो कान्हा नाही का,
त्याने त्याच्यामुळंच काय त्यानं माझं मन असं मोहून टाकलं अभंगाचं द्वितीय कानारे मन मोहन लाला कानारे मन मोहन लाला कानारे मन मोहन लाला कानारे मन मोहन लाला सबही बिसरो देखे गोपाल सबही बिसरो देखे गोपाल कानारे मन मोहन लाला कानारे मन मोहन लाला सबही बिसरो देखे गोपाल सबही बिसरो देखे गोपाल कानारे मन मोहन लाला कानारे मन मोहन लाला कानारे मन मोहन लाल सबही विसरो देखी गोपाल. ती गवळण म्हणते त्या कानाने माझं मन आहे ना मोहून टाकलंय. मला काहीच कळत नाही. मी काय करते तेही मला कळत नाहीत. आणि खऱ्या अर्थानं या भक्तीला उच्च कोटीची भक्ती म्हणावं. देवाचं भजन करत असताना माणसाने देवभाव हरपला पाहिजे. आपण भजन करतोय पण भजन करत असताना अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे की आपण भजन करतोय आपलं भजन देवाला आवडलं पाहिजे. बघा ना, आपण केलेली भक्ती ही देवाच्या आवडीची असावी. आपण केलेली भक्ती आपल्या मनाच्या आवडीची भक्ती करतो ती भक्ती उपयोगाची नाही. आपण केलेली भक्ती ही देवाच्या आवडीची असावी. त्या भक्तीला उच्च कोटीची भक्ती म्हणतात. बघा ना, या गोपिकांची अवस्था अशी होती की आम्ही काय करतोय हेच कळत नव्हतं. तो कोपरा म्हटले बाई एक काम कर ना. आणि काय, तुला तुझ्या घरचा रस्ता माहिती नाही? मी तुला दाखवून देतो. तुझ्या घरचा रस्ता मी दाखवून देतो, तुझ्या घरी जा. तेव्हा ती गवळण म्हटली महाराज तुम्ही मला रस्ता दाखवून द्याला हेही मला मान्य आहे. पण मी आता हा उचलला जो पाय आहेत ना पाय असं वाटतं तो पाय कुठं ठेवू. कारण मला जिकडं पाहू तिकडं तो परमात्मा दिसतोय. अभंगाच्या कापगडारू देखे अनेरा 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 कापगडारू देखे तो सब वहीने गेरा. जिकडं पाहो तिकडं तो परमात्मा दिसतोय. बघा ना, या भक्तीला खऱ्या अर्थानं उच्च कोटीची भक्ती म्हणतात. जिकडं पाहो तिकडं तो परमात्मा दिसतोय ना. जिकडं पाहो तिकडं तो परमात्मा दिसतोय. गोपिका वर्णन करतात देवा अरे तुला जिकडं गेलं तिकडं असं वाटतं तूच आहे. आमची अवस्था अशी आहे की आम्ही जिथं गेलो देवा तिथं तू आम्हाला तूच दिसतोय. ओवाळू मी गेली माये सारंग धरा जिकडे पावे तिकडे चतुर्भुज परिवारा. ओवाळू मी गेली माये जिकडे पावं तिकडं तो परमात्मा दिसतोय. बघा ना, जिकडे पावं तिकडं तो परमात्मा दिसतोय. अशी ते गोपिकांची अवस्था होती. बघा ना,
खऱ्या अर्थानं माणसाला जिकडं पाहावं तिकडं तो परमात्मा दिसला पाहिजे. नाथ बाबांनी रामेश्वरावरून कावडी आणली होती पाण्याची. रामेश्वरावर एवढ्या लांबून कावडी आणत असताना रस्त्यामध्ये एक गाढव पाण्या वाचून तडफडत होतो. पाण्या वाचून तडफडत असताना नेमके असं प्रसंग होतं की आता काही क्षणामध्ये पाणी जर पाजलं नाही तर ते गाढव गतप्राण होतो की काय, अशी अवस्था असताना नाथ बाबांनी एवढ्या लांबून आणलेलं पाणी गाढवाला पाणी पाजलं. गाढवाला पाणी पाजल्यावरती इतर जी मंडळी होती ती मंडळी म्हणायला लागली, अहो नाथ बाबा, अहो एवढ्या लांबून पाणी आणलं आणि तुम्ही गाढवाला पाणी पाजलं. नाथ बाबा म्हटले, गाढव तुम्ही म्हणा, गाढव तुम्ही म्हणा. बघा ना तुम्ही, जो माणूस स्वतःच देव असतो ना त्याला सर्व जगतच देव दिसतं. जो माणूस स्वतः देव असतो त्याला अवघं जगतच देव दिसतं. बघा ना, म्हणून नाथ बाबा स्वतः देव होते म्हणून त्यांना त्या गाढवातही देव दिसला. आपल्याला माणसातही माणूस दिसत नाही. विठ्ठल बघा, सूत्र लक्षात ठेवा. नाथ बाबा देव होते म्हणून त्यांना गाढवातही देव दिसला. बरोबर, नाथ बाबा देव होते म्हणून त्यांना गाढवातही देव दिसला. आपल्याला माणसातही गाढव दिसतो. कारण शोधू नका वाईट वाटल. विठ्ठल बघा ना तुम्ही, नामदेव महाराज तीर्थयात्रा करत असताना नामदेव महाराजांना उन्हाळ्याचे दिवस होते, तहान लागली. एका गावामध्ये गेले आणि गावात गेल्यावरती विचारलं, का हो पाणी मिळेल का पिण्याकरता. पूर्वीचा काळ होता, थोडा दुष्काळ होता. त्या लोकांनी सांगितलं, गावात पाणी तुम्हाला मिळणार नाही. मग गावाच्या बाहेर एक विहीर आहे, त्या विहिरीवरती तुम्हाला पाणी मिळेल. काय झालं बघा, त्या लोकांना माहिती होतं गावाच्या बाहेरची विहीर आहे, त्या विहिरीमध्ये ब्रह्मराक्षस राहतोय आणि नामदेव महाराज जर तिथं जर गेले तर ब्रह्मराक्षस यांना खाऊन टाकेल. नाही, हे जर देव असेल तर हे त्यांना शापित करतील. ना नफा ना तोटा या तत्वावरती काही झालं तरी काय अडचण नाही. यांनी नामदेव महाराजांना तिथं पाठवलं. त्या विहिरीवरती गेल्यानंतर पाणी काढण्याकरता गेलं असताना ब्रह्मराक्षस प्रगट झाला आणि ब्रह्मराक्षस प्रगट झाल्यानंतर नामदेव महाराजांनी म्हटलं, देवा, ए देवा, काय होते देवा, अरे तुझे मी आनंद अवतार पाहिले देवा, तुझे मी आनंद अवतार पाहिले, पण असा अवतार मी पाहिला नव्हता. नामदेव महाराजांना देवाला देखील त्या भूतात प्रगट व्हावं लागलं. सांगायचा भाव असा आहे, नामदेव महाराजांना भूतात देव दिसला, आपल्याला माणसात भूत दिसतं. विठ्ठल या भक्तीला उच्च कोटीची भक्ती म्हणतात, उच्च प्रतीची भक्ती म्हणतात. आणि गोपिकांची या पद्धतीने भक्ती असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जर खऱ्या अर्थाने माणसाची जर अशी भक्ती जर असेल ना, बस त्याच्या जीवनात दुसरं काहीच करण्याची गरज नाही. अभंगाचं शेवट
सबई विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल भागा रे सब मन का धोका कान्हा रे मनमोहन लाल सब हे विसरो देखी गोपाल. आपला अभंगाचा पूर्ण भाव संपलेला आहे. एकदा वारीकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या आनंदाने भगवान पंढरीश परमात्म्याचे भजन करू. विठोबा रखुमाई जय जगदंबा रखुमाई मै भोली गरजाने बाट गोरस बेचन आयहाट कान्हा रे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल. काही वेळेमध्ये आपल्याला अल्प वेळेमध्ये भगवान परमात्म्याचं थोडं गुणलीला वर्णन करायचं आहे आणि आपल्या सेवेला पूर्ण द्यायचं आहे.
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काय कळा ऐसे दे प्रेम काय कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काय कळा ऐसे दे प्रेम काय कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काय कळा ऐसे दे प्रेम काय कळा वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काय कळा ऐसे दे प्रेम काय माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे दे प्रेम काही कळा. भगवान परमात्म्याचं गुणलीलं वर्णन करत असताना महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याने जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचं वर्णन करायचं आहे. नव्याने भगवान परमात्म्याने कोणत्या दशेत असताना चरित्र करायचं त्या चरित्राचं वर्णन करावं. भगवान एका ठिकाणी महाराज सांगतात की भगवान परमात्मा कोणत्या दशेमधलं ए दशे चरित्र केले नारायण ए दशे चरित्र केले नारायण केले नारायण केले नारायण रांगता गोदाने राखीताये रांगता गोदाने राखीताये रांगता गोदाने राखीताये रांगता गोदाने राखीताये अभिमानी तुझे भरणी गोड नाम 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 एक असे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताय. रांगत असताना परमात्म्याने जे लीला केल्या त्या लीलाचं वर्णन सांगितलं आहे. गोधने राखत असताना जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन सांगितलं आहे. बघा ना भगवान परमात्म्याने चोऱ्या केल्या पण चोरी जी केली ती कशाची केली. चित्त चोरीली नंदाच्या नंदनी भगवान परमात्मा हरिने हरिने माझे चित्त हरिने हरिने माझे चित्त हरिने हरिने माझे चित्त हरिने हरिने माझे चित्त भाजवित 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 विसरले हरिने हरिने माझे चित्त हरिने हरिने माझे चित्त भाजवित 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 विसरले हरिने हरिने माझे चित्त हरिने हरिने माझे चित्त हरीने माझे हरीने चित्त भार वित्त विसरली. परमात्म्याने चोरी केली पण चोरी कोणती केली. चित्ताची चोरी केली. बघा ना भगवान परमात्म्याने दह्यादुधाची चोरी केली असं म्हणतात पण या चोरीच्या पाठीमागे 4 कारण सांगितलंय. एक आध्यात्मिक कारण होतं, दुसरं कारण धार्मिक कारण होतं, तिसरं कारण राजकारण होतं. बघा ना 4 कारण सांगितले आहेत. पहिलं कारण आध्यात्मिक कारण, दुसरं धार्मिक कारण, तिसरं राजकारण. बघा धार्मिक कारण कोणतं होतं. धार्मिक कारण ज्या गोपिका ज्या होत्या दैद्यूत तूप लोणी घेऊन जायच्या आणि त्या मथुरेच्या बाजारला विकायच्या. बघा पण धर्म काय सांगतोय. धर्म सांगतोय की बाबा जी गोष्ट पहिल्यांदा आपल्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे आणि उरल्यानंतर ते दुसऱ्याला दिलं त्याला धर्म म्हणतात. पण गोकुळवासी तसे करत नव्हते. मग दैद्यूत तूप बनवायचे
घरी मात्र कोणालाच द्यायचं नाही मुलांना, आणि ते विकायला मात्र मथुरेच्या बाजाराला न्यायचं. म्हणून परमात्म्याने दह्याची चोरी केली. याला धार्मिक कारण म्हणतात. चला, दुसरं जे कारण आहे आध्यात्मिक कारण जे आहेत, आध्यात्मिक कारण कोणतं आहे बघा. तर याचं कारण असं आहे की भगवान परमात्मा म्हणतात की बाबा, जे दैदूत जे तूप आहेत ना, जर कदाचित हे जर परकीय अथवा जे राक्षस आहेत त्यांना जर दिलं ते बलवान होतील, सशक्त होतील, आणि आपले जे मुलं जे गोपाळ आहेत ते मात्र अशक्त राहतील. हे आध्यात्मिक कारण होतं. म्हणून परमात्म्याने दह्यादुधाची लोणी केली. राजकारण काय? राजकारण एवढं आहे, मग जर ते जे राक्षस जे आहे ते बलाढ्य होऊ नये याकरता त्यांना दैदूत तूप लोणी तिथपर्यंत जाऊ नये म्हणून परमात्म्याने त्या दह्यादुधा तुपा लोणाची चोरी केली. बरं, चला, चोरी केली एवढ्यावरती परमात्मा राहिले नाही. परमात्म्याने अनेक प्रकारच्या लीला केल्या. अनेक प्रकारच्या लीला केल्यावरती मग मात्र यशोदा मातेच्या लक्षात आलं, आणि मग मात्र यशोदा माता म्हटले, कृष्णा, अरे तो आता इथं थांबू नको. का? की बाबा आता तू इथं थांबण्याच्या अधिकारी राहिले नाहीत, मग उद्यापासून तू कुठं जायचं? म्हणजे उद्या जाई राणा सवेगे मोनी गोधना, सवेगे मोनी गोधना, सवेगे मोनी गोधना. उद्या जाई राणा सवेगे मोनी गोधना, सवेगे मोनी गोधना, सवेगे उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. मग मात्र भगवान परमात्मा विचार केला, अरे आपल्याला रानात जायचंय सगळं खरं आहे, पण मग बाकी सवंगड्यांचं काय? मग सवंगड्याने भगवान परमात्म्याला प्रत्येकाला मेसेज पाठवला. त्याला मोबाईल नव्हता. सगळ्यांनी सांगितलं, अरे तुम्ही सुद्धा उद्यापासून आता काय करा, माझ्यावर या. अरे तुम्ही गायला घेऊन सारे रानात या, तुम्ही गायला घेऊन सारे रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे रानात या, सारे तुम्ही गाया घेऊन सारे रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सर्व गोपाळांना सांगितलं, आता तुम्ही मात्र रानात या. बरं, त्याही ठिकाणी भगवान परमात्मा काय शांत बसले काय? त्याही ठिकाणी भगवान परमात्म्याने अनेक प्रकारची लीला केल्या. नवे नवे परमात्म्याने त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळले. मामा पोरा मामा, मामा पोरा मामा, भगवान परमात्म्याने वाळवंटात अनेक प्रकारचे खेळ खेळले. आता ते खेळ राहिले सुद्धा नाही. मला असं वाटतं काही दिवसांनी फक्त सांगतील मंडळी असे खेळ होते बघा ना. तुम्हाला सर्वांना आठवतो तो खेळ. भगवान परमात्म्याच्या खेळाचं वर्णन करतात. आम्ही विट्टूदांडू खेळलो. अबक्क दुबक्क तिबक्क पोरा त्रिगुण खेळ मांडू,
खेळो विठू दांडू पोरा खेळो विठू दांडू खेळ विठू दांडू पोरा खेळू विठू दांडू खेळले, चेंडू खेळले, सर्व खेळ खेळले आणि आता मात्र सर्व दमले. आणि मग गोपाळ म्हटले देवा अरे 11:30 वाजले बोलले का हा आता कुठपर्यंत खेळ खेळायचा आहे देवा. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख देवा. अरे भूक लागली रे. मग खेळ मोडावा. आता बस झालं म्हटलं देवा. आता थांबा जरा 11:30 वाजले आता बस झालं म्हटले. खूप खेळले तुम्ही. मग आता काय करा सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र करा. सर्वांना शिदोऱ्या एकत्र करा. शिदोऱ्या एकत्र करा म्हटल्यानंतर पण भगवान परमात्म्याने आत टाकली. मी कायम सांगत असतो भगवान परमात्म्याने आत टाकली. भगवान परमात्मा म्हटले थांबा माझी जशी आहे तशी जर तुमची असेल तर एकत्र करा. माझी जशी आहे जशी असल तशी जर असेल तर माझ्यात एकत्रित करा. पण बाकीचे गोपाळ म्हटले देवा अरे तू श्रीमंताचं लेकरू आहेत आमची चटणी भाकरी आहे देवा. जशी देवा अरे तूच आम्हाला दिलत ना आता असं आहे असं. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. अरे देवा अरे तूच आम्हाला दिलीत ना. आम्हाची का दिली वांगुली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. देवा अरे तुझी चांगली आहे पण तूच आम्हाला दिलीत ना. मला सांगा ना लग्न झाल्यानंतर बापाने पहिल्यांदाच मुलीच्या घरी जावं. पहिल्यांदाच मुलीच्या घरी गेल्यानंतर मुलीनं बापाला पिठलं भाकरी करावं. ती मुलगी वाढायला येते. ती म्हणते दादा मला असं वाटलं होतं चक्क पुरी करावं पण दादा आता नाविलाज आहे हे गोड करून घ्या. का तुम्ही जर आशाच्या गळ्यात जर दिलं नसतं ना. आशाच्या म्हणजे दररोज एक भांडं विकता येते. आशाच्या गळ्यात जर दिलं नसतं दादा तर चक्क पुरी केली असती. पण आता तुम्ही गोड करून घ्या. ही पिठलं भाकरीच तुम्ही आता काय करा गोड करून घ्या. तसं गोपाळ म्हटलं देवा अरे तूच आम्हाला दिलीत ना. आता देवा जसं आहे तसं तू मात्र आता गोड करून घे. मग भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना असं गोल कमलाकार बसवलाय. आणि गोल कमलाकार बसवून बासरी जी आहे ती बासरी कमरेला खोसली आहे भगवान परमात्म्याने. आणि बासरी कमरेला खोसून आणि सर्व गोपाळांना असं गोल कमलाकार बसून सर्वांना तो महाप्रसादाचा आनंद दिलेला आहे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल लागले तुझे मोठो दिगाचे प्रेमरी वारे दोई कडे मोका पसरोनी गडे आवाजच्या गारा घरे दोन्ही जातो मरा वारे दोई कडे मोका पसरोनी गडे कामने हाते टोकाने कवदोने दिगा वारे दोई कडे मोका पसरोनी गडे हे धरेला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश घाला वाटे कामे कामे बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू घाला वाटे कामे कामे तुका मने मंडळी आम्ही बघे विरगाडे घाला वाटे कवे कामे धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा अवतार धरुणी केले माने त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मादिरे अवतार धरुणा केले त्रिलोक्य कृष्ण क्रांती धरणेश्वर नायका जनार्दनी अवतार धरुणा केले त्रिलोक्य गेले पुढे वेदिवा पुढे वंदरे महाराज तुम्ही नाही विचारिलाधिकार दे आपुला महाराज तुम्ही सिद्धोरा मने जाने सोडरा का पाया पैकी महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम समाधान तुमचे देखील तुम्हारी कपडे सापडले
आदि गुरुदेव संध्याकाळ हरिये तुकाबाई तारी वासरे धनवरी आदि गुरुदेव संध्याकाळ प्रेम सुप्रेम आरती गोविंदाती मोहरिती मुखावो वारिते रामा मने केशवाचे कोणी राहील गौतवती विक्राल ब्रह्मांड स्वामी शंकरा आरती कर्पूर गौरा अनान्य पार्वती निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो निर्विकार स्वयं ज्योति हृदय पाहिलो आरती वो वालो श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार पूर्ण नवविधा नवभक्ती उजळूनी आरती निवृत्त मुकुट मने ज्ञान पाजळल्या ज्योती आरती वो वालो श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार पूर्ण ब्रह्मगिरी त्रिकुटासनी अविनाश समाधे उन्मनी साधे यदे सांडोनी आवपादे आरती वो वालो श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार पूर्ण अगम निगमासे तुमचा नकळेची पाल तुमच्या दर्शन मात्रे उद्धरती नारी नर आरती वो वालो श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार धरण निवृत्ती निगमता शिवता मने निरंतर ज्ञान देवतेचे उभे दोन्ही जोडोनी कर आरती वो वालो श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार पूर्ण आरती राजा महाकैवल्य तेजा देवती आरती राजा दोघे ज्ञान अवतार पूर्ण आरती राजा महाकैवल्य तेजा देवती राजा आरती राजा प्रगट बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन वाई टकचित मिले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवती रघुसंत मनोविना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सचिदानंद मूर्ती वाय कवी राम आरती तुकाराम राधे सागरात ज्ञान तारे कैसे देवाते आभा वगैरे केले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सचिदानंद मूर्ती वाय कवी राम आरती तुकाराम गीता गुरुने तुकाराम मनोरामी जलनी हस्त प्रेम आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सचिदानंद मूर्ती
आरती करा आरती एकनाथा महाराज समर्थ देवदेव जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ नामदान वेद शास्त्राचे होत संसार दुखणाची महामंत्राचे वेद आरती एकनाथ महाराज समर्थ कोणी पूजितोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ नाम घेता दुःख वाटली दुःखानंद भोगादाता जय जगद्गुरुनाथ आरती एकनाथ महाराज समर्थ कोणी पूजितोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ गणेश नाम मागणे ते तुझं प्रति आहे शिकारी पाहे पांडुरंग या सर्वांची खाली बसले मोदते तुझे काय माग देवा कामने आता उदार तू होई मजटेनी पायी संताची सनी रवी ती मजरे आणि तुझे काय माग देवा देव तुकाराम देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मौली धाणी विश्वगुरु श्री गुरुनाथ महाराज की जय. उठू नका उठलेली माणसं 2 मिनिट